हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 35. बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. सामस्तोत्रांमध्ये मी बृहत्साम आहे, छंदांमध्ये मी गायत्री आहे, महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे, ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे. बृहत्साम तथा सामनाम. भगवंत श्री सांगत आहे की स्तोत्रांमध्ये मी बृहत्साम आहे. बृहती नावाचा एक छंद आहे. या छंदात सामवेदात एक बृहत्साम नावाची गीती आहे. ती छान गाता येणारी श्रुती आहे. भगवंत श्रींनी वेदात ते सामवेद आहेत असे याआधीच सांगितले आहे. बृहत्साम हे सामयुक्त स्वरात चालीत गाता येते. भगवंत श्री सामवेदातील बृहत्साम ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. गायत्री छंदसाम अहम. भगवंत श्री सांगत आहेत की छंदांमध्ये मी गायत्री आहे. पूर्वी पद्ये छंदात रचली जात असत, त्यामुळे पद्यांना शास्त्रीय रागदारीमध्ये छान छान चाली लावता येत असत. आतासारखे मुक्त छंद नव्हते. अत्यंत सुप्रसिद्ध आणि अत्यंत पवित्र असा गायत्री मंत्र याच छंदात रचलेला आहे. त्यात भगवंत श्रींची प्रार्थना केलेली आहे. ओम भूर्भुवस्व ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम. अर्थात जय योगेश्वर. पृथ्वी ती प्रकाशामुळे दिग्दर्शित करणारे भुवन आणि त्या पलीकडे असणारी महाआनंददायी ब्रह्म हे योगेश्वरा, अशा त्रैलोक्याला निर्माण करून त्याचं पालन करून ते तेजोमय करणारा असा तू प्रार्थना, चिंतन, ध्यान करण्यास योग्य आहेस. अधर्माचं भस्म करणाऱ्या तेजस्वी दिव्यत्वा, मी तुझी प्रार्थना करतो, तुझं चिंतन करतो, तुझं ध्यान करतो. माझ्या बुद्धीला श्रेयस्कर अशी ब्रह्माचरणाची प्रेरणा मला मिळू दे. जय योगेश्वर. भगवंत श्री छंदांमध्ये गायत्री छंद ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. सविस्तर माहितीसाठी गायत्री मंत्रावर माझे पुस्तक जरूर अभ्यासावे. मासानाम मार्गशीर्ष अहम. भगवंत श्री सांगत आहेत की महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे. मार्गशीर्ष महिना हा धनधान्य पिकणारा, अन्नधान्य विपुल असणारा सुगीचा महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशापैकी कोणताही ऋतू तीव्र नसतो. वातावरण आल्हाददायी आणि आनंदमय असते. भगवंत श्री महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. ऋतूनाम कुसुमाकर. भगवंत श्री सांगत आहेत की ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे. वसंत ऋतूमध्ये पावसाळा नसताना वृक्षांना पालवी फुटते, फळे बहरतात, फुलांचे ताटवे पसरलेले असतात. निसर्ग शोभा अवर्णनीय असते. पाहणाऱ्याचे चित्त प्रफुल्लित आणि आनंदमय होते. अंगावर रोमांच उभे राहतात. कोकिळेचे कूजनाने वसंत ऋतूमध्ये वातावरणात एक वेगळीच मजा येते. भगवंत श्री ऋतूंमध्ये वसंत ऋतू ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. हरिओम.